नमस्कार. ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. तुमच्या पतीला योग्य मार्गावर कसे आणायचे याच्यासाठी 4 उपाय. जेव्हा नवरा चुकीच्या मार्गावर असतो तेव्हा पत्नी सर्वात जास्त तणावात असते. जर तुम्हाला तुमच्या भटकंती करणाऱ्या नवऱ्याला योग्य मार्ग दाखवायचा असेल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. चुकीची संगत, ड्रगचे व्यसन, जुगारचे व्यसन आणि बेलगाम खर्च यामुळे फक्त समस्या निर्माण होतात. नवऱ्याचा चुकीचा निर्णय संपूर्ण कुटुंबावर परिणाम करू शकतो. जर तुमचा नवरा सतत चुकीच्या मार्गावर जात असेल तर ही समस्या लवकरात लवकर सोडवणे आवश्यक आहे. नवऱ्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी सर्वप्रथम नवऱ्याला चुकीच्या संगतीपासून वाचवण्यासाठी उपाययोजना कराव्यात. जर नवऱ्याने ऐकले नाही आणि तुमच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले तर या परिस्थितीत खाली दिलेल्या टिप्स नक्की फॉलो करा. असे म्हणले जाते की पती-पत्नी हे दोरी आणि पतंगासारखे असतात. पतंग कापला गेला किंवा दोरी खाली पडली हे निश्चित आहे. जर पती किंवा पत्नीपैकी एकाने त्यांच्या जबाबदारीपासून दूर जाऊन चुकीचा मार्ग निवडला तर दोघांनाही त्याचा त्रास होतो. जर पती काही कारणास्तव भरकटला आणि चुकीचा मार्ग निवडला तर त्याला योग्य मार्ग दाखवणे हे पत्नीचे कर्तव्य आहे. परंतु बहुतेक बायका तक्रार करतात की त्यांचे पती त्यांचे ऐकत नाहीत. अशा परिस्थितीत बायका अनेकदा गुगलवर सर्च करतात की तुमच्या पतीला योग्य मार्गावर कसे आणायचे. तुमच्या पतीला योग्य मार्गावर कसे आणायचे असे नाही की लोकांना बरोबर आणि चूक कळत नाही, तरीही लोक चुका करतात. वाईट संगत, व्यसन आणि नशा आपल्या मेंदूला गोंधळात टाकतात, ज्यामुळे आपण बरोबर आणि चूक यात फरक करू शकत नाही. वाईट संगत किंवा चुकीची संगत पतीला योग्य मार्गापासून दूर करते. आता आपण जाणून घेऊया की पतीला योग्य मार्गावर आणण्याचे सर्वोत्तम मार्ग कोणते आहेत. तुमच्या पतीला वाईट संगतीपासून दूर ठेवा. जर तुमचा नवरा वाईट संगतीमुळे घरात समस्या निर्माण करत असेल तर सर्वप्रथम तुम्ही वाईट संगतीपासून मुक्त होण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तुमच्या नवऱ्याला वाईट संगतीपासून वाचवण्याचे अनेक मार्ग आहेत. मी तुम्हाला त्याबद्दल सविस्तर सांगेन. वाईट संगतीमुळे लोक त्यांच्या देहापासून दूर जातात आणि पैसे, नातेसंबंध आणि वेळ वाया घालवतात. तुम्ही ज्या लोकांशी संगत करता त्यासारखेच बनता. दारू आणि जुगारामुळे राजेही कंगाल होतात. वाईट सवयीमुळे मानसिक, आर्थिक आणि शारीरिक नुकसान होऊ शकते. दारूमुळे पती-पत्नीमधील नात्यात दरी निर्माण होऊ शकते. समाजही मद्यपीकडे वाईट नजरेने पाहतो. म्हणून प्रत्येक पत्नीचे कर्तव्य आहे की ती वेळेस तिच्या पतीला वाईट संगतीपासून वाचवण्याचा प्रयत्न करेल. सर्वप्रथम तुमच्या पतीशी बोलण्याचा प्रयत्न करा. तुमच्या पतीला तो वाईट संगतीत आहे याची जाणीव करून द्या. खरं तर बऱ्याचदा लोक बरोबर आणि चूक यात फरक करू शकत नाहीत. म्हणून सर्वप्रथम तुमच्या पतीशी बोला. तुमच्या पतीला सांगा की वाईट संगतीमुळे तुम्ही आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहात. दारू आणि ड्रग्जमुळे मुलांवर वाईट परिणाम होत आहे. त्याला सांगा की वाईट सवयीमुळे भविष्यातील नियोजनावर परिणाम होत आहे. याशिवाय तुम्हाला पैसे वाचवण्यातही अडचण येत आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. जर तुमचा पती तुमचे ऐकत नसेल तर या परिस्थितीत पालकांची मदत नक्कीच घ्या. एक म्हणजे नवऱ्यावर प्रेम करा, योग्य मार्गावर आणा. प्रेम हे तुमच्या पतीचे मन वाचवण्याचे सर्वोत्तम माध्यम ठरू शकते. जेव्हा तुमचा पती चांगल्या मूडमध्ये असतो तेव्हा तुम्ही शांततेने समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुमचा पती योग्य मार्गावर नसेल तर भांडण्याऐवजी त्याला प्रेमाने समजून सांगण्याचा प्रयत्न करा. जेव्हा घरातील वातावरण तणावपूर्ण असते तेव्हा अनेकदा लोक दारू आणि जुगार इत्यादी खेळांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच पती-पत्नीमध्ये प्रेम आणि विश्वास असणे खूप महत्त्वाचे आहे.
एकमेकांसोबत भरपूर वेळ घालवा आणि रात्री तुमच्या पतीसोबत रोमॅन्स करायला विसरू नका. रात्रीच्या रोमॅन्टिक वेळेत तुम्ही तुमच्या पतीला कोणत्याही गोष्टीसाठी सहमती देऊ शकता. परंतु लक्षात ठेवा की तुम्हीही तुमच्या शब्दावर संयम ठेवून बोलले पाहिजे. दुसरं म्हणजे तुमच्या पतीला मोकळे राहू देऊ नका. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे खूप मोकळा वेळ असतो तेव्हा तो अनेकदा निरुपयोगी गोष्टींचा विचार करतो. पत्नीला मित्रांचा फोन येणे आणि त्यांच्याकडे धावणे, रात्रभर पार्टी करणे आणि पैसे उडवणे असे आवडू शकते. यामुळे पैसे आणि वेळ दोन्हीही वाया जातात. म्हणून घरी बसण्याऐवजी तुमच्या पतीला काही काम करण्याचा सल्ला द्या. जेव्हा तुमचा पती व्यस्त असेल तेव्हा त्याला विचार करण्यासाठी आणि निरुपयोगी गोष्टी करण्यासाठी वेळ मिळणार नाही. तुमच्या पतीला योग्य मार्गावर आणण्यासाठी त्याची स्वप्ने आणि ध्येये जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर त्याची ध्येये साध्य करण्यात त्याला नक्कीच मदत करा. तिसरं म्हणजे तुमच्या पतीला समजून घेण्याचा प्रयत्न करा. बहुतेक महिला त्यांच्या पतीच्या चुकांवर रागावतात आणि भांडू लागतात, पण असे केल्याने नाते कमकुवत होते. जेव्हा तुमचा पती चांगला मूडमध्ये असतो तेव्हा त्याच्याशी बोला. त्याच्या चुका प्रेमाने दाखवून द्या. काही जबरदस्ती किंवा तणावामुळे तो चुकीच्या मार्गावर असण्याची शक्यता आहे. म्हणून त्याच्या समस्या काळजीपूर्वक ऐका. तुमच्या पतीला असे वाटणे महत्त्वाचे आहे की तुम्ही प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत नेहमीच उभे आहात. तुमच्या पतीला समजावून सांगताना तुमच्या शब्दांमध्ये संवेदनशील राहा. सभ्यता आणि आदराची भावना महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही त्याला त्याच्या चुकांची जाणीव करून देता आणि त्याला कधीही सोडून न जाण्याचे वचन देता तेव्हा पतीलाही विचार करायला भाग पडते. निष्कर्ष म्हणजे आजच्या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आहे की तुमच्या पतीला योग्य मार्गावर कसे आणायचे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या पतीला योग्य मार्गावर आणण्याचे 4 सर्वोत्तम मार्ग सांगितले आहेत. आपण सर्वजण आपल्या आयुष्यात कधी ना कधी आपल्या देहाबद्दल गोंधळून जातो, पण जे वेळी स्वतःवर नियंत्रण ठेवतात त्यांचे जीवन नरक होण्यापासून वाचते. जर पती चुकीच्या मार्गावर असेल तर त्याला योग्य मार्ग दाखवणे हे पत्नीचे कर्तव्य आहे. आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तुमच्या पतीला योग्य मार्गावर कसे आणायचे 4 उपाय तुम्हाला ते खूप आवडले असेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.